मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. नमस्ते मुलांना. आपण स्वप्न करू साकार ही कविता कवी किशोर पाठक यांची शिकणार आहोत आज. आपण कवी किशोर पाठक यांचा परिचय करून घेतलेला आहे. आता स्वप्न करू साकार यामध्ये नक्की कोणतं स्वप्न पाहिलेलं आहे की जे साकार करायचं आहे, म्हणजे प्रत्यक्षात आणायचं आहे. साकार करणे, प्रत्यक्षात आणणे, स्वप्न. आणि जेव्हा माणूस स्वप्न पाहतो तेव्हाच ती साकार होण्याचे चान्सेस म्हणजे प्रत्यक्षात आणण्याची संधी ही मिळत असते. तेव्हा आपण पाहूयात आता कवी किशोर पाठक यांनी स्वप्न करू साकार या कवितेतून कोणतं स्वप्न साकार करण्याचं योजिलेलं आहे. पहा मुलांना, या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. स्वप्न जे पाहिलेलं आहे, जे रेखाटलेलं आहे, लिखित स्वरूपात मांडलेलं आहे, ते म्हणजे देशाच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न आहे. आणि कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्व या कवितेद्वारे कवीने सांगितले आहे. मुळात मुलांनो, कृषी संस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य ही मूल्य, हे व्हॅल्यूज जर तुम्ही ओळखले तरच आपल्या देशाचं भवितव्य हे उज्ज्वल असू शकतं. हे महत्वाचं आहे. सुरुवातीला आपण कवितेचं वाचन करूया. या देशाच्या मातीवरती अमुचारे अधिकार, नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार. फुला मुलांतून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. हजारा आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. शक्तीचीही झडते नौबत, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. या विश्वाची विभव संपदा, जपू वाढवू आम्ही लाखदा. हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. पहा, सुंदर कविता आहे. कवी म्हणतात, या देशाच्या मातीवरती अमुचारे अधिकार, नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार. हा भारत देश जो आहे, या भारत देशाच्या मातीवरती, मातीला समानार्थी शब्द मृत्तिका, मृदा. अमुचारे अधिकार, अमुचा म्हणजे कोणाचा, तर भारतवासियांचा. तर भारताचाच अधिकार आहे, भारतवासियांचाच याच्यावरती अधिकार आहे. अधिकार, हक्क. नव्या पिढी म्हणजे जनरेशन, नव्या पिढीचे, नव्या युगाचे, युग म्हणजे एरा. स्वप्न करू साकार, साकार करणे, प्रत्यक्षात आणणे स्वप्न. मुलांना आपणही मोठमोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि मग ती साकार करण्यासाठी, प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नपूर्वक आपण ते इप्सित साध्य करण्यासाठी अगदी तन, मन, धन लावून आपण ते स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात स्वप्न साकार नक्कीच होईल जर प्रामाणिक प्रयत्न असतील तर. पण ते स्वप्न नाही साकार झालं तर मग आणखी नव्याने दुसरं नवीन स्वप्न पाहावं. पण हताश, निराश माणसानं होऊ नये. काय म्हटलेलं आहे की या देशाच्या मातीवरती अमुचारे अधिकार, अर्थातच भारतवासियांचा, भारताचा अधिकार या मातीवरती आहे, या देशावरती आहे. नव्या पिढीचे आणि नव्या युगाचे स्वप्न करू साकार. आणि नव्या पिढीचं, नव्या युगाचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर कष्टकरी, शेतकरी यांना महत्व हे आलंच पाहिजे. फुला मुलांतून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार. आता पहा, हेच कसे काही देशाचं स्वप्न साकार करणारे आहेत तर फुला मुलांतून हसतो श्रावण. श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे.
असा हा श्रावण महिना कवी बालकवींनी जो रेखाटलेला आहे, तर त्यामधून तुम्हाला दिसत असेल, की श्रावण महिना जो आहे, तो फुलून, बहरून, उमलून येणारा असा हा महिना आहे. आणि मग ज्यावेळेस सगळीकडे पीक तयार झालेलं असतं, सगळीकडे फुलं डवरलेली असतात, फुललेली असतात आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा आपण एक नजर फिरवतो, तेव्हा अर्थातच आपल्या चेहऱ्यावरती, मुलांच्या चेहऱ्यावरती हसू उमलल्याशिवाय राहत नाही. किंवा जे टवटवीत फुललेलं फूल असतं ते एखाद्या हसऱ्या मुलाप्रमाणे वाटत असतं किंवा एखादं हसरं मूल हे फुललेल्या टवटवीत फुलाप्रमाणे भासत असतं. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की फुला मुलांतून हसतो श्रावण. हा जो श्रावण महिना आहे तो तुम्हाला हसताना दिसतो या फुलांमधून, या मुलांमधून. अर्थातच फुलं फुलली, पीक डोललं तरच आपल्या पोटाला अन्नधान्य मिळेल आणि जोपर्यंत पोटात अन्नधान्याचा दाणा जाणार नाही तोपर्यंत आपल्या चेहऱ्यावरती हसू फुलणारच नाही. कारण हे वीतभर पोट आहे ना, ते भरण्यासाठी प्रत्येक जण कष्ट करतो आहे. प्रत्येक जण राबतो आहे. तेव्हा हे पोट भरल्याशिवाय चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसणार नाही आणि हे काम करत असतो तो म्हणजे हा शेतकरी, कृषक आणि म्हणून त्याला महत्त्व दिलं पाहिजे. मातीचे हो मंगल तन्मन. मातीचं जर तुम्ही तन आणि मन, तन शरीर, मन हृदय, हां, तर हृदय पहा किंवा शरीर पहा, तन पहा, मन पहा, मंगल आहे. मंगलमय आहे ते, पवित्रमय आहे. अशी ही माती आहे, की जी मंगलमय आहे, जी पवित्रमय आहे, जी तुम्हाला सतत देत असते. हं. चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार. आणि अशी ही जी पवित्र माती आहे, ती तुम्हाला अन्नधान्य पुरवते आहे. ती उपजाऊ आहे, सुपीक आहे आणि ती चैतन्याचे फिरे सुदर्शन म्हटलेलं आहे. आणि मग जेव्हा ती तुम्हाला अन्नधान्याचा पुरवठा करते, अशी ही माती, पवित्र माती, की जी तन, मन सगळं काही तुम्हाला अर्पण करते आहे. अशा वेळेस चैतन्याचे फिरे सुदर्शन, सुदर्शन चक्र तुम्हाला माहिती असेल मुलांनो, श्री विष्णूच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे. इथे मला 2 अर्थ दिसतात. एक म्हणजे सुदर्शन चक्र जे आहे, जे अपवित्र आहे त्याचा नाश करतं आहे आणि जे पवित्र आहे ते टिकवतं आहे. हो ना? जे विष्णूच्या हातामध्ये आहे, श्री विष्णूच्या हातामध्ये आहे. आणखीन एक अर्थ असा होतो याचा मुलांनो, चैतन्याचे फिरे सुदर्शन. चैतन्य तुम्हाला माहिती आहे, चैतन्य असणं, जिवंतपणा असणं. त्याचं सुदर्शन, सुदर्शन म्हणजे एक चांगलं दर्शन चैतन्याचं जर तुम्हाला घडवायचं असेल, तर या अन्नधान्य, पीक हे जे डोलतं आहे ना, त्याच्यातून तुम्हाला मिळू शकेल. एक चांगलं दर्शन. शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार. असं शेतामधून जे मोती पिकवलेले आहेत, म्हणजेच काय? तर हे जे पीक आलेलं आहे, ते जे धान्यानं भरलेलं आहे, ही कणसं, तर ही कणसं जी आहेत, त्यात भरलेला प्रत्येक दाणा म्हणजे एखाद्या मोत्याप्रमाणे आहे. आणि हे जे शेतातून पिकवलेले मोती आहेत, धान्य आहे, हेच आमचं अपरंपार असं धन आहे. धन संपत्ती आहे, विभव आहे, संपदा आहे. हो की नाही? हेच तुम्हाला या कष्टातून, या कामातून तुमचं पोट तर भरलं जाणार आहेच, पण शिवाय या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे आपली दिनचर्या चालण्यासाठी जो काही खर्च तुम्हाला करावा लागत असतो पैसा, तो सुद्धा याच्यातूनच मिळणार आहे. धन हेच तुमचं आहे खरं तर. कुठलं? तर हे जे मोत्याप्रमाणे पिकलेलं धान्य आहे, तेच तुम्हाला खरं धन आहे. तुम्हाला ती मिडास राजाची गोष्ट माहिती असेल मुलांनो, की त्याला सोनं, सोनं, सोनं हवं असतं. इतकं सोनं हवं असतं, की तो देवाकडून वर प्राप्त करून घेतो, की मी ज्या-ज्या गोष्टींना हात लावीन त्या-त्या सगळ्या गोष्टींचं सोन्यात रूपांतर झालं पाहिजे. आणि मग त्याची अगदी लाडाची मुलगी असते ती सुद्धा सोन्याची होऊन जाते. पाणी पिण्यासाठी घेतो तर ते पाणी सोन्याचं होतं. अन्नधान्य खाण्यासाठी जातो तर ते सुद्धा जेवण सुद्धा त्याचं सोन्याचं होऊन जातो. मग सोनं खाऊन तुम्ही पोट भरू शकणार नाही ना. पोट भरण्यासाठी शेवटी तुम्हाला अन्नधान्यच हवं. म्हणून शेती करणं हे फार गरजेचं आहे आणि मुळात मुलांनो शेती करण्यासाठी शेत जमीन उपलब्ध होणं हे फार गरजेचं आहे आणि ती पण शेत जमीन कशी असली पाहिजे? सुपीक असली पाहिजे. म्हणजे पीक देणारी असली पाहिजे. तर या अशा मातीची मशागत केली जात असते शेतकऱ्याकडून. मशागत करणं म्हणजे काय? तर मग ही जमीन जी आहे ती ओबड-धोबड आहे. मग तिला लेव्हलमध्ये आणायची, एका स्तरावरती आणायची. त्याच्यानंतर त्याच्यावरती जे तण म्हणजे नको असलेलं जे काही
पीक आलेलं असेल ते सगळं काढून टाकायचं. गवत आलेलं असेल, काँग्रेस आलेलं असेल ते सगळं काढून टाकायचं आणि चांगल्या प्रकारचं, चांगल्या दर्जाचं खत पाणी देऊन ही जमीन जी आहे ती उपजाऊ करायची, म्हणजे सुपीक करायची, की जेणेकरून ती आपल्याला चांगल्या प्रकारचं अन्नधान्य देऊ शकेल. अतिशय कष्टाची कामं ही शेतकरी या जमिनीवरती, या मातीवरती घेत असतात आणि ही माती सुद्धा तुम्हाला तेवढ्याच तेवढ्याच काय, अगदी तुम्ही थोडंसं बियाणं टाकता आणि त्याच्या कितीतरी पटीनं जास्त असं तुम्हाला हे मोती स्वरूप धन प्राप्त करून देत असते. आणि ही पारंपरिक आहे आमच्या अगदी परंपरेनुसार आज तागायत आणि पुढे सुद्धा चालू राहणारी अशी ही गोष्ट आहे. तर त्याचं महत्त्व आपण ओळखलं पाहिजे. या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. या हातांनी यंत्र डोलते. इथे चित्रामध्ये पण तुम्हाला दिसत असेल, वरती जसं शेतकरी राबतो आहे ते दिसलं तुम्हाला चित्रामध्ये, तसंच इथे तुम्हाला दिसत असेल मुलांनो, की या हातांनी यंत्र डोलते. यंत्र डोलतंय म्हणजे काय? तर या हातांमुळे तुम्ही ते यंत्र चालवताय, चालतंय ते यंत्र. तर तुमच्या या हातामुळे हे यंत्र चालतं आहे आणि श्रमशक्तीचे मंत्र बोलत आहे. हे यंत्र जेव्हा चालवत असता तुम्ही, त्यावेळेस त्याच्यातून जे येणारे आवाज असतात, ते आवाज म्हणजे जणू काही ही श्रमशक्ती आहे, त्याचे मंत्रच ते बोलतं आहे. हं. श्रमशक्ती म्हटलेलं आहे, श्रमाला शक्ती म्हटलेलं आहे. शक्ती, बळ, सामर्थ्य, ताकद. हं. श्रम, कष्ट, हात, कर. समानार्थी शब्द सगळे लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे, या हातांनी यंत्र डोलते. जसं शेतकरी शेतामध्ये राबतोय, जमिनीवरती कष्ट घेतोय, मातीवरती कष्ट घेतोय, त्याचप्रमाणे इथे यंत्रांवरती कष्ट करणारा कोण आहे तर कामगार. हं. मग जसा शेतकरी महत्वाचा आहे, तसा कामगारही महत्वाचा आहे. कारण देशाचं उज्ज्वल भवितव्य करण्यासाठी इथे कामगार सुद्धा दिवस-रात्र खपतो आहे. नवनवीन कंपन्या निर्माण होत आहेत, नवनवीन यंत्रणा येत आहे आणि त्याच्यावरती नवनव्या कल्पना घेऊन हे कामगार काम करत आहेत. उद्योगाचे चक्र चालते आणि यामुळे देश जो आहे आपला तो उद्योगी राहतो, हो की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं आहे उद्योगाचं चक्र चालणं. तर हे महत्वाचं आहे. जेव्हा हे उद्योगाचं चक्र चालत असतं, त्यावेळेस मग काहीतरी नवीन निर्माण होत असतं, क्रिएट होत असतं, त्याची विक्री होत असते आणि मग त्याच्यातून जो धनलाभ होत असतो, त्याच्यातून आणखीन नवीन संकल्पना, आणखीन काहीतरी मागणी, पुरवठा हे सगळं चालू राहतं आणि उद्योगाचं चक्र हे सतत फिरत राहतं. आभाळभर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. ललकार म्हणजे घोषणा, जयघोष. काय घुमवायचं आहे जयघोष? तर आभाळभर आकाशामध्ये अगदी आवाज जाईल म्हणजे उत्तुंग, उच्चांक गाठू. कशाचा? उत्क्रांतीचा. हां, नवनवीन क्रांती आपण घडवूयात. म्हणजे जे काही यंत्र आहेत पहा मुलांनो, जी पूर्वापार चालत आलेली पद्धत होती, म्हणजे शेतीमध्ये सुद्धा जी यंत्र चालत होती, यंत्र नव्हतेच म्हणा पूर्वी. तर बैलांच्या माध्यमातून वगैरे जी शेती केली जात होती, आता त्याच्या जागी ट्रॅक्टरनं जागा घेतलेली आहे. त्याच्यानंतर कापणी करण्यासाठी सुद्धा अनेक यंत्रांची निर्मिती झालेली आहे. आज तुम्ही पाहता आहात ही उत्क्रांती आहे. उत्क्रांती आहे म्हणजेच काय? तर या ज्या त्या क्षेत्रामध्ये यंत्रांच्या बाबतीमध्ये हे जे नवीन संकल्पना आलेल्या आहेत किंवा नवीन बदल घडलेले आहेत, हे जे नवीन बदल घडलेले आहेत त्याला म्हणायचं प्रगतीच्या दृष्टीनं, त्याला म्हणायचं उत्क्रांती घडणं. तर मग ती यंत्रांमध्ये अनेक प्रकारे आपल्याला दिसून येते, की पूर्वी आपण यंत्र वापरतही नसू. पण आता मात्र तुम्ही पाहता, की शेतीच्या कामांमध्ये सुद्धा यंत्रांचा वापर केला जातो आहे. कंपन्यांमध्ये तर अनेक ठिकाणी यंत्रांनी जागा घेतलेलीच आहे आणि त्याच्यामध्ये आणखी सुधारित यंत्रणा येते आहे, म्हणजे उत्क्रांती होते आहे. म्हणजे प्रगतीच्या दृष्टीने नवीन क्रांती, नवीन बदल घडून येत आहेत आणि याचं नक्कीच आपण सगळीकडे ललकार केला पाहिजे, जयघोष केला पाहिजे. कारण हे सुद्धा आपल्या देशामधल्या देशवासियांच्या प्रगतीचं एक मोठं लक्षण आहे. हं. आणि मुळात मुलांनो, प्रगतीचं हेच लक्षण असतं, की बदल, चेंज होणं हे फार गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये नव्यानं तुम्ही काहीतरी करणं, नव्यानं काहीतरी बदल करणं आणि जास्तीत जास्त वेगाने त्याचबरोबर कमीत कमी कष्टामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न कशाप्रकारे काढू शकू, अशा प्रकारची यंत्रणा आणणं, ती तेवढ्या प्रमाणामध्ये सशक्त, बळकट करणं अर्थात हे माणसाच्या हातांमध्ये आहे, करांमध्ये आहे. तिथे बुद्धिमत्ता माणसाची आहे. ती यंत्रणा चालवणारा सुद्धा माणूस आहे, त्याचे हात आहेत, त्याची बुद्धिमत्ता आहे. तर हे महत्वाचं आहे. तर मग माणसाची प्रगती होईल आणि माणसाची प्रगती झाली की अर्थातच देशाची प्रगती होईल.
हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. शक्तीचीही झडते नौबत, घराघरांतून जन्म घेत असे तेज नवा अवतार. पहा, हजार आम्ही एकी बळकट, आम्ही हजार जण आहोत. आपण जर पाहिलं की आपल्या देशामध्ये मुलांना अनेक प्रकारची विविधता आहे. अनेक प्रकारची म्हणजे दिसणं म्हणा, म्हणजे रंग, रूप, काया, त्यानंतर भाषा, वेशभूषा, त्याच्यानंतर धर्म, जाती, अनेक प्रकारची आपल्या इथे विविधता आहे. इतकंच नाही तर खानपानाच्या सवयी सुद्धा प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. अगदी घरं बांधण्याची पद्धत सुद्धा प्रत्येक ठिकाणी त्याच्या हवामानानुसार, वातावरणानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिसून येते. म्हणजे एवढी प्रकारे जे आहेत ते वेगवेगळे आहेत, एवढी विविधता आहे आणि तरी सुद्धा आपण एकीने, एकतेने नांदतो आहोत. म्हणून म्हटलेलं आहे, "हजार आम्ही एकी बळकट." आणि एकतेचं महत्त्व, ती एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल मुलांनो, की एका शेतकऱ्याला 4 मुलं असतात आणि या मुलांमध्ये अजिबात एकी नसते आणि त्याचबरोबर ही मुलं अत्यंत आळशी असतात. आता तो शेतकरी झालेला असतो म्हातारा. त्याला वाटत असतं, की आता आपली जबाबदारी या मुलांनी सांभाळावी. भरपूर मोठी शेती आहे आपली. तेव्हा या मुलांनी आता त्याच्यामध्ये कष्ट घ्यावेत, परिश्रम करावेत आणि सोनं पिकवून दाखवावं. पण ही मुलं असतात आळशी, वडील पडतात आजारी आणि मग वडिलांना वाटतं आता आपलं काही खरं नाही. आता तरी मुलांनी आपापली जबाबदारी सांभाळावी किंवा ओळखावी. म्हणून मग ते काय म्हणतात, मुलांना म्हणतात, "मुलांनो, जरा एक-एक काठी घेऊन या बरं." आणि मग ते एक-एक काठी घेऊन येतात मुलं. 4 जणांच्या हातामध्ये एक-एक काठी आहे आणि मग ते म्हणतात, "तोडून दाखवा बरं." तोडून दाखवा म्हटल्यावरती पटापट एक-एक जण तोडून दाखवतो. आणि मग ते म्हणतात, "आता असं करा, ह्या 4 काठ्या एकत्र मोळी बांधतो ना आपण, तशी बांधा. आणि मग तोडण्याचा प्रयत्न करा." तर ती एकालाही तुटत नाही. आणि मग ते सांगतात, की तुम्ही सतत हे जे भांडत राहता किंवा कष्ट करत नाही, हे काही बरोबर नाही. कारण एकीचं बळ मिळते फळ. आणि मग असं तुम्ही एकीचं बळ ओळखा आणि चौघांनी मिळून शेती करा आणि मग पहा या मातीतून काय सोनं मिळतं ते. म्हणजे एकीचं बळ हे इतकं मोठं आहे किंवा आपण मूठ जेव्हा वळवतो, आपलं एक-एक बोट असेल ते तुम्ही सहज मोडू शकता. पण जेव्हा आपण मूठ एकत्र करतो, तेव्हा आपलं हे एकीचं बळ काय आहे ते कळत असतं आणि समोरच्या संकटावरती आपण कशी या मुठीच्याद्वारे मात करू शकतो हेही तुम्हाला कळेल. म्हणजेच काय, तर हजार आम्ही एकी बळकट. आम्ही वेगवेगळे आहोत सगळे, पण तरीसुद्धा आमच्यामध्ये जी एकी आहे तीच खरी आमची शक्ती आहे. सर्वांचे हो एकच मनगट, शक्तीचीही झडते नौबत. आणि मग ही शक्तीची ही झडते नौबत म्हणजे ह्या शक्तीचं सामर्थ्य किंवा ही ताकद आमची इतकी मोठी आहे, की नौबत कुठल्याही प्रकारचं संकट येऊ दे, नौबत येऊ दे, कुठल्याही प्रकारचं संकट येऊ दे, त्या संकटावरती मात करते. झडते नौबत म्हणजे कुठलंही संकट येऊ दे, त्या संकटावरती ही शक्ती मात करतेच, इतकी मोठी तिची ताकद आहे आणि जी आम्ही भारतीयांनी ओळखलेली आहे. घराघरांतून जन्म घेत असे तेज नवा अवतार. आणि म्हणूनच तुम्ही पाहाल, की प्रत्येक घरातून जो जन्म घेणारा बालक आहे, तो एक नवीन अवतार म्हणून जन्माला येत आहे, की जो ही विभव, ही संपदा, ही संपत्ती याच्यामध्ये नेहमी भरच घालणार आहे. तो तेजस्वी बालक आहे, अवतारी बालक आहे. हं, असे प्रत्येक भारतवासी आहेत. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा. हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. आणि मग या विश्वाची जी विभव संपदा आहे, विभव आहे, संपदा आहे म्हणजे धन आहे, संपत्ती आहे, ती जपू वाढवू आम्ही लाखदा. हं? एकानं कमवलं आणि दुसऱ्यानं घालवलं तर उपयोग काय? मग जर एखाद्यानं आपलं धन, संपत्ती ही कुठली? अर्थातच याच्यामध्ये जी सांगितलेली आहे, ती मूल्य बरं का. ती म्हणजे विभव आहे, संपत्ती आहे आमची आणि ती आम्ही जपू सदैव, सांभाळून ठेवू. इतकंच नाही तर येणारी प्रत्येक पिढी त्याच्यामध्ये अनेक पटीनं, आम्ही लाखदा म्हणजे अनेक पटीनं त्याच्यामध्ये वाढ करत जातील. हस्त शुभंकर हवा एकदा. फक्त काय हवा? हस्त. हस्त म्हणजे कर, हात. आणि शुभंकर, शुभंकर हवा तो. शुभम म्हणजे कल्याणकारी, हितकारी. असा ते कर म्हणजे हात हवा. असा जर शुभंकारी किंवा हितकारी किंवा कल्याणकारी हात जर आम्हाला लाभला, तर भविष्य उज्ज्वल या देशाचे
करूया जय जयकार. मग पहा तुम्ही की या देशाचं भविष्य किती उज्ज्वल असेल, उजळ असेल. आणि मग या देशाचं जेव्हा भविष्य उज्ज्वल असेल, त्या देशाचा आम्ही नेहमीच जय जयकार करू, जयघोष करू. हं? तर असं आपल्या भारत देशाविषयीचा अभिमान प्रत्येकाच्या मनामध्ये मुलांनो असला पाहिजे. आणि जेव्हा आपल्या देशाबद्दलचा अभिमान हा जाज्वल्य असतो ना आपल्या मनामध्ये, त्यावेळेस नक्कीच आपण जे काही काम करत असू, ते काम माझ्या देशासाठी किती महत्वाचं आहे किंवा किती उपयोगी पडणारं आहे किंवा किती पवित्र आहे, याचा विचार सगळ्यात आधी मुलांना आपण केला पाहिजे. मग तुम्ही कोणतंही अगदी छोटं काम, हे छोटं किंवा मोठं नसतं. कोणतंही काम तुम्ही स्वीकारा, पण ते इतक्या प्रामाणिकपणे करा, की त्यामागे भावना हीच असली पाहिजे, की मी जे काही काम करतो आहे किंवा करते आहे, त्यामागे केवळ आणि केवळ माझ्या देशाच्या उज्ज्वल भवितव्याचाच विचार असला पाहिजे. ठीक आहे? मला वाटतं सगळ्यांना कविता कळाली असेल. कवितेचं वाचन करा, कविता समजून घ्या आणि तालासुरामध्ये ती पाठ करा, लिहून काढा. स्वाध्याय त्या कवितेखालचा सोडवा. ठीक आहे? धन्यवाद.